बंटी पाटलांचा ड्रीम प्रोजेक्ट फेल गेलाय असं जर काँग्रेसच्या नगरसेवकांचं म्हणणं असेल तर ते मला मान्य आहे। आता मी मगाशी अनेक वेळेला सांगितलं की आम्ही कधी याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण राजकारण करून कोल्हापूरच्या पाण्यामध्ये माती कालवणं ह्या मधला कुणाचाही स्वभाव नाही आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही। ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या त्या ठिकाणी चंद्रकांत दादा असतील, अमल महाडिक असतील यांनी त्या योजनेला मदत करण्याचा प्रयत्न 14 ते 19 मध्ये केलेला आहे। आता 19 नंतर अमल महाडिक आमदार नाही आणि त्यानंतर बंटी पाटील साहेबच आले। 5 वर्ष शेवटची 5 वर्ष बंटी पाटील साहेबच आहेत ना। 14 ते 19 योजनेच्या प्राथमिक स्तराला अमल महाडिक आले, अगदी योजना सुरू व्हायची होती। ज्या वेळेला त्याचा अंतिम टप्पा आला त्यावेळेला 19 ते 24 बंटी पाटील साहेबच होते ना इथं, आणि ते पालकमंत्री होते त्या काळामध्ये। पूर्ण झाल्यानंतर त्यांनी श्रेय घेतलं आणि अभ्यंग स्नान केलं दिवाळीत आणि अजूनच तीच परिस्थिती आहे। मी मगाशी म्हणालो साहेब की अभ्यंग स्नान करून द्या, ती काही दिवाळी दिवशी केलं नाही, पण त्यांच्या पाण्याचं तीर्थ पायाचं तीर्थ त्यांनी कोल्हापूरला दिलं। हे माझा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आणि मग माझ्या पायाचं तीर्थ घेऊनच ते पाणी सगळ्या लोकांच्या घरात गेलं पाहिजे। आम्ही काही 2-3 दिवस ते नळ सुरू केला नाही। आणि मग योजना चांगली आहे तर ती बंद का पडायला लागल्या? योजना चांगली आहे की नाही, चांगलं झालंय की नाही, मग ती बंद का पडतंय? का तर आम्ही जाऊन काय तिथं तो एक कसला काय व्हीएफडी ड्राईव्ह तो मोटरीच्या आत असतोय, तो काढायला अजून हात निघणार त्या तंत्रज्ञान असणे, तर आम्ही काय जाऊन तो खराब केला काय? एसआयटी चौकशीची मागणी करणार आहे, काय नक्की कारण नाही? आता बघा, जर तुम्ही विनाकारण आमचं काही संबंध नसताना आम्ही त्या योजनेकडे चांगुलपणाच्या भावनेनं बघत असताना, योजना व्हावी, कोल्हापूरच्या पाण्यामध्ये राजकारण नको आहे ही भावना असताना तुम्ही जर काहीतरी भानगडी करत बसाल तर आता यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे नक्की आहे। कारण आम्ही सांगतोय ना की हे सल्लागार कंपनी हे ते सगळं ठेंगण आहे आणि आम्ही सगळे लोक येतो, आम्ही कशाची शपथ घ्यायची तीच घेतो की बाबा ह्यामध्ये आम्ही नाही आहे, आणि त्यांनी यावं आणि सांगावं की याच्यामध्ये काही काळबेरं नाहीये म्हणून। आम्ही ते काळबेरं दाखवतो ना कुठं कुठं, बरं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। स्पायरल आणि लॉन्जिट्यूड मध्ये 70 कोटी रुपयाचा कॉस्ट फरक आहे। कुणी बेर केला? हा जयंत पाटलाच्या म्हणण्यानुसार ते बदललं। अरे मग 70 कोटी रुपये कुणी बेर केले? म्हणजे कुणाच्या तरी खिशात जाणारे पैसे मी रोखले। बघा, टेंडर कॉस्ट मध्ये तर वाढ झाली नाही, कुणी बेर केली? त्यांनी जनतेची माफी मागावी। ही योजना चांगली असताना त्याचं श्रेय बंटी पाटलांना जाते म्हणून तुम्ही जाणीव करून या खोडा असं नाही काय आम्ही म्हणजे बघा, मी काय म्हणालो, भारतीय जनता पक्षाचं सरकार 14 ते 19 होतं, चंद्रकांत दादा पालकमंत्री होते, अमल महाडिक आमदार होते। 14 ते 19ला प्राथमिक स्तरावर अनेक एनओसीया की ज्या एनओसीया आमदारांना किंवा पालकमंत्र्यांना काढणं अपेक्षित नव्हतं, ते सल्लागार कंपनीचं काम आहे। मी मगाशी म्हणालो ना, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, मी एखाद्या लायझनिंगवाला नेमतो ना, ते त्याचं काम असतं सगळं, मला त्यानं सगळं आणून द्यायचं आहे। त्याला आम्ही कशाला पैसे देतो? त्याला 2% दिल्यात, ते फक्त तेवढ्यासाठी दिल्यात, त्यानं सगळ्याला ते करायचं आहे। त्यानं ते सांगायला पाहिजे की वन खात्याची एनओसी पाहिजे आहे, आणि सगळ्या एनओसी झाल्याशिवाय काम सुरू करायचं नाही। तू गडबडीनं का काम सुरू करायला लावलंस, का काम केलास? त्याच्यामुळे आम्ही खोडा गाठला नाही आणि 14 ते 19 आमचं एनओसी देण्यातच वेळ गेला, आणि 19 नंतर तर 24 पर्यंत बंटी पाटील साहेबच आहेत ना, आम्ही कुठं आहे तिथं? की यात काळं बेरं झालं नाही म्हणून सांगावं, यात काळं बेरं झालं नाही